3 वर्षापासून 3 वर्ष झाले मला दरवर्षी 3 चक्राची दरवर्षी टाकायला लावते. मग आम्ही जगू का शिक्षण शिकवतो 200 रुपये गेल्या 3-3 4-4 वेळा झाले. आम्हाला नाही भेटत आहे. का नाही भेटत आहे? आमचे 2 वर्षापासून पगार नाही आहे, पाणी नाही आहे. लहान मुलं अपंग आहेत आमच्यावाले. लहान मुलाला टाकून जावं लागते कामाला. त्यांना सांभाळावं का, काम करावं का, इथपर्यंत या पोहोचता करावं. माझी मुलगी एकटीच आहे. तिला आई वडील कोणीच नाही. मी तिचा लहानपणापासून सांभाळ करत आहे. तिला अजून कोणताही लाभ भेटला नाही. इथं येऊ चक्रा मारत आहे. मी किती वेळा येऊन गेली. आता अनाथाच्या सर्टिफिकेट साठी अजूनही त्याचं होऊन नाही राहिलं. 3 वर्ष झाली. आमचे मुलं लहान आहे सर. त्याला आम्ही रोज मजुरीवर त्याला आम्हाला शिक्षण शिकवणं जगवणं मजुरीवर होते का सर? 3 वर्षापासून तुम्ही लालच दाखवत आहे. 3 वर्षापासून आम्ही वर्षातून 4 वेळा 3 वेळा इथे येतो. तुम्ही म्हणता या महिन्यात भेटते त्या महिन्यात भेटते. आजपर्यंत आम्हाला एक बी लाभ भेटले नाही. मग आम्ही कसं करायचं सर? इथं येऊ फिरायला लागलो. आम्हाला तिकीट लागते, कामं बुडते आमचे. आम्ही शिक्षण शिकू लेकराले का मजुरीवर जगू? तुम्ही सांगा आता. मग तुम्ही आम्हाला हे लालच दिले कायच्यासाठी? लालच द्यायची नाही होती ना आम्हाला याला 3 वर्षापासून. काही लोकांना भेटली सर, काही लोकांना भेटली. आम्हाला करागड्या म्हणून आम्ही काय करत होतो. 3 वेळा येऊन इथं येऊन लेकर घेऊन आलो. इथं 2 लेकर आणले. ऑफिसला आणले, त्या ऑफिसला आणले लेकर आणून वापस नेले सर. लेकरं गेले तिच्यानी पैसे नाही लागत का? शिक्षण 18 वर्षापर्यंत लेकराला भेटते म्हणे शिक्षणाले. लेकर 10 वर्षाचे व्हायला मग किती फिरू आम्ही वर्षातून 18 वर्षाचे 16 वर्षाची. आता माझी पोरगी आहे. लग्न झाल्यावर देता म्हणा एकदम लग्नाले पैसे. तो पण काय देता बरोबर नाही. आणि ती इतकी अपंग आहे ना, तिला ना चालता येत ना, बोलता येत ना, उठता येत ना, बसता येत. सारा तिचा सांभाळ करावा लागते. आता मला तिच्यावर होत नाही. मला कोणाचा सहारा नाही. आणि मला तिला पूर्ण तिच्यावाले हे काही सगळं काही भेटावं म्हणून आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला तिच्यावाले स्वतः आम्हाला नाही भेटलं चालते पण तिला भेटावं असं वाटते. अपंग लेकराला विधवा बाईला हे सगळं लाभ भेटला पाहिजे याची आम्हाला अपेक्षा आहे. आपण ही सगळी लोक डिग्रस तालुक्यातनं आलेली आहेत आणि सगळ्या ही महिला सगळ्या डिग्रस तालुक्यातल्या आहेत, जे यवतमाळ जिल्ह्यातलं महत्वाचं गाव येतं. आणि त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय संजय राठोड आहेत. आणि ह्या सगळ्या विधवा महिला आहेत प्रामुख्याने. आणि या महिलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमच्या हक्काची पगार मिळाली पाहिजे, जी शासनानं देऊ केलेली आहे. बालसंगोपनची मुलांचं लहानापासून त्यांना मोठं करणे यासाठी जी पगार असते ती स्कीम असते. आणि स्कीमचे पैसे त्याला जगवायसाठी लागेल ना भाऊ आम्हाला. हे पैसे त्यांना अद्याप मिळत नाही. हा त्यांचा प्रश्न आहे. माझी आमच्या गावाची मुलगी आहे ना, ती विधवा झाली 1-1.5 वर्ष झाली. त्याच्या 2 मुली लहान आहेत. एक आहे 6 वर्षाची, एक आहे 2 वर्षाची. विधवा झालेली आहे. मग त्या मुलीने काय करायचं? खरंच विधवा महिलांचे प्रश्न फार वेगळे असतात. म्हणजे नाही एक मिनिट हे विधवा महिलांचे प्रश्न फार वेगळे असतात. खूप मोठं दुःख असतं. म्हणजे ज्याला बाप नसतो त्याची वेदना काय असते हेच लोक सांगू शकतात. सरकारला विनंती की बाबा आपण यांचा अंत पाहू नका, विनाकारण तुमचा अंत होईल. ही सूचना या माध्यमातून मी शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता या नात्यानं देतो. आणि मी या महिलांच्या पाठीशी आहे असं म्हणण्यानं होणार नाही. यांच्या लढ्यासोबत उभं राहावं लागेल. ही सगळी लोक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरती या ठिकाणी आंदोलन करतात. यवतमाळमध्ये थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट.